नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. काल मार्केटमध्ये आणि ग्लोबल कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अशा काही इनसाइड गोष्टी घडलेल्या आहेत ज्या ऐकून तुमचे डोके चक्रावून जाऊ शकतं. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे झेप्टो बद्दल. तर 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या झेप्टोचे संस्थापक IPOच्या आधी स्वतःसाठी वार्षिक 5 कोटींची सॅलरी पॅकेज मंजूर करून घेतलेली आहे. मित्रांनो, 5 कोटी सॅलरी ही त्यांच्या $5 बिलियन कंपनीच्या तुलनेत काहीच नाहीये. तर आदित्य पालीच्या हे अवघ्या 23व्या वर्षी भारतातील एका पब्लिक लिस्टेड कंपनीचे सर्वात तरुण CEO बनण्याचे उंबरठ्यावर आहेत. ही भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी एक क्रांती आहे. जर 23 वर्षाचा मुलगा स्टॅनफोर्ड सोडून भारतात एवढी मोठी कंपनी उभी करून ती लिस्ट करू शकतो, तर भारतीय पब्लिक मार्केट आता केवळ जुन्या आणि पारंपरिक कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. न्यू एज टेक कंपन्यांमध्ये आता खरी वेल्थ क्रिएशन होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झेरोदा बद्दल. तर झेरोदाने अखेर आपला लोकप्रिय रेफरल प्रोग्राम पुन्हा सुरू केलेला आहे, ज्यामध्ये रेफर करणाऱ्यांना 10% ब्रोकरेज आणि 300 रिवॉर्ड पॉइंट्स भेटणार आहेत. रेग्युलेटरी क्वालिटी आल्यानंतर नितीन कामत यांनी हे पाऊल ठेवलेले आहे. ग्रो आणि एंजल वन कडून मिळणाऱ्या तगड्या स्पर्धेमुळे झिरोदाला आपले युजर ॲक्विजिशन कॉस्ट 0 ठेवण्यासाठी पुन्हा एकदा वर्ड ऑफ माउथचा सहारा घ्यावा लागत आहे. ब्रोकिंग इंडस्ट्रीमधील ही स्पर्धा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेबी बद्दल. तर सेबीने यूट्यूब आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या फायनान्स कंटेंट आणि बेकायदेशीर टिप देणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केलेली आहे. मित्रांनो, हा एक मोठा धक्का आहे, पण प्रामाणिक कंटेंट क्रिएटरसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. बाजारातील कचरा साफ होईल आणि लोकांचे फसवणुकीपासून रक्षण होणार आहे. तुम्ही कुणाचा व्हिडिओ पाहताय हे आता महत्त्वाचे ठरत आहे. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला फक्त लॉजिकल डेटा देतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर सुद्धा दिशाभूल करणारे असे कोणत्याही स्टॉक बद्दल रिकमेंडेशन देत नाही. आपण इथे फक्त बिझनेस न्यूज कव्हर करतो आणि कोणत्या शेअर्स बद्दल जर कोणती महत्त्वाची माहिती असेल ते वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता रात्रीचे 1 वाजले जेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, जेणेकरून तुम्हाला सकाळी 7 वाजता मार्केट ओपन होण्या अगोदर महत्त्वाचे सगळे न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते मला नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सरकारच्या नवीन महसूल पॅटर्न बद्दल. तर सरकारने डिझेलच्या निर्यातीवरती प्रति लिटर 14 रुपये आणि विमान इंधनावरती 12.5 प्रति लिटर पर्यंत विंडफॉल टॅक्स म्हणजे निर्यात शुल्क वाढवलेलं आहे. डोके चालवा मित्रांनो, कारण जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव आणि रिफायनिंग मार्जिन्स वाढल्यामुळे सरकारने आपला महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमतीवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीये, कारण हा टॅक्स फक्त निर्यातीवर असणार आहे. तर मित्रांनो, निर्यात शुल्क वाढल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर प्रायव्हेट ऑइल रिफायनर्सच्या शेअर्सवर तात्पुरता दबाव येण्याची नक्कीच शक्यता आहे. जेव्हा जेव्हा विंडफॉल टॅक्स वाढतो तेव्हा रिलायन्सचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन्स हे थोडे कमी होतात. पण अशा सरकारी निर्णयांमुळे जेव्हा जेव्हा रिलायन्सचा शेअर खाली येतो, ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बाय दी डीप अशी सुवर्ण संधी असते, कारण हा टॅक्स दर 15 दिवसांनी बदलत असतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्पेसएक्स बद्दल. तर इलॉन मस्कच्या स्पेसएक्स या कंपनीचे व्हॅल्युएशन हे थेट $2.9 ट्रिलियन म्हणजे 240 लाख कोटीपर्यंत पोहोचलेले आहे. हा आकडा ऐकून मित्रांनो तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे, पण स्पेसएक्सचे व्हॅल्युएशन हे भारताच्या एकूण शेअर बाजाराच्या निम्म्याहून अधिक झालेले आहे. सॅटेलाइट इंटरनेट आणि स्पेस कमर्शियलायझेशन ही पुढील दशकातील सर्वात मोठी इंडस्ट्री असणार आहे. भारतातील स्पेस टेक स्टार्टअप्स आणि डिफेन्स कंपन्यांवर आतापासूनच तुम्ही नक्की नजर ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे XAI बद्दल. तर इलॉन मस्कच्या XAIने कर्सर या प्रसिद्ध AI कोडिंग टूलला $60 बिलियन मध्ये म्हणजेच 5 लाख कोटी रुपये देऊन खरेदी करण्याची चर्चा सुरू केलेली आहे. इलॉन मस्कला त्याच्या ग्रॉक या AIला आणखी शक्तिशाली बनवायचे आहे. जेव्हा एवढी मोठी डील होते तेव्हा याचा थेट अर्थ असा असतो की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या भविष्य
आता पूर्णपणे AI असिस्टेड कोडिंगवर सरकलेले आहे. IT क्षेत्रात इन्व्हेस्ट करताना आता पारंपरिक कंपन्यांपेक्षा AI एडॉप्टेड कंपन्या निवडाव्या लागतील. इलॉन मस्कची ग्रॉक बिल्ड थेअरी अशी आहे की येत्या काळात कोणत्याही कोडशिवाय केवळ व्हॉइस कमांड देऊन संपूर्ण सॉफ्टवेअर किंवा ॲप बनवता येऊ शकते. आणि यामुळे IT कंपन्यांना मॅन्युअली कोडिंगवर खर्च हा 90% कमी होईल. ज्या कंपन्या कर्सर किंवा तत्सम टूल्स वापरून आपले प्रोडक्टिव्हिटी मार्जिन्स वाढवतील त्यांचे शेअर्स मल्टीबॅगर नक्की होऊ शकतील. तर मित्रांनो, सर्वम AI बद्दल बोलायचं गेलं तर भारतातील व्हर्नॅक्युलर AI स्टार्टअप सर्वम AIने $1.5 बिलियन व्हॅल्युएशनवरती नवीन फंडिंग उभी केलेली आहे. भारत हा भाषा वैविध्याने नटलेला देश आहे. ओपन AI पेक्षा भारतीय भाषांचे अचूक ज्ञान सर्वमकडे आहे आणि त्याचमुळे मित्रांनो, भारतातील व्हॉइस आणि ट्रान्स्क्रिप्शन मार्केटवर राज्य करण्यासाठी या भारतीय AI स्टार्टअपमध्ये परदेशी व्हेंचर कॅपिटल प्रचंड पैसे ओतत आहेत. सर्वम AIने त्यांचे एजेंटिक एडिटिंग आणि ऑटोमेशन ट्रान्स्क्रिप्शन टूल्स सादर केले आहेत, जे प्रादेशिक भाषांचे ऑडिओ सेकंदांमध्ये अचूक टेक्स्टमध्ये बदलत आहेत. मीडिया, बँकिंग आणि कस्टमर केअर सेक्टरमध्ये मॅन्युअल ट्रान्स्क्रिप्शन काम आता संपणार आहे. ऑटोमेशनमुळे कंपन्यांचा खर्च कमी होऊन ऑपरेटिंग प्रॉफिट आता हा वाढणार आहे. तसेच मित्रांनो, चीनच्या डीपसीक या प्रसिद्ध AI कंपनीने $50 बिलियन व्हॅल्युएशनवरती तब्बल $7.4 बिलियन नवा फंड उभारण्याची तयारी केलेली आहे. डीपसीकने कमी खर्चात ओपन AIला टक्कर दिली आहे. AI क्षेत्रातील हा प्राइस वॉर जागतिक सेमीकंडक्टर आणि एनव्हिडिया सारख्या कंपन्यांच्या मागणीला आणखी वाढवणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे चायनाच्या रिटेल सेक्टरबद्दल. तर 2022च्या लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच चीनमध्ये रिटेल विक्रीती ही मोठी घट झालेली आहे. मित्रांनो, हा भारतासाठी जॅकपॉट असू शकतो, कारण चीनमधील मंदीमुळे जागतिक गुंतवणूकदार आता चीन+1 स्ट्रॅटेजी अंतर्गत आपले पैसे भारतात वळवत आहेत. भारतातील मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्झम्पशन सेक्टरसाठी ही सर्वात मोठी जमेची बाजू असू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जपानच्या वाढत्या इंटरेस्ट रेट बद्दल. तर बँक ऑफ जपानने आपले व्याजदर गेल्या 31 वर्षातील सर्वोच्च पातळीवर नेलेले आहे. मित्रांनो, परदेशी गुंतवणूकदार हे जपानमधून स्वस्त दरात कर्ज घेऊन ते भारतात इन्व्हेस्ट करायचे. आता जपानमध्ये व्याजदर वाढल्यामुळे जागतिक बाजारात लिक्विडिटी थोडी कमी होऊन तात्पुरती घसरण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही नक्कीच सावध राहायचं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एनव्हिडिया बद्दल. तर जगातील सर्वात मौल्यवान AI चिप मेकर कंपनी एनव्हिडियाने बॉन्ड मार्केटमधून $25 बिलियन उभे केलेले आहेत. एवढी प्रचंड कॅश गोळा करून एनव्हिडिया पुढील पिढीच्या AI चिप्स आणि डेटा सेंटर्स उभारण्यासाठी मक्तेदारी निर्माण करत आहे. टेक जगातील ही एक राजा कंपनी असणार आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे TCS बद्दल. तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची एक एपिक सिस्टीम ट्रेड सिक्रेट केसमधील याचिका फेटाळून लावलेली आहे. मित्रांनो, TCSला आता मोठी दंडाची रक्कम भरावी लागू शकते. IT सेक्टरमधील या हेडविंडमुळे TCSच्या शेअरवर तात्पुरता नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो. पण टाटा ग्रुपच्या फंडामेंटल्सवरती लॉंग टर्मवरती काहीही फरक पडणार नाही. मित्रांनो, केस अशी होती की TCSने एक प्रोजेक्ट घेतला होता आणि त्या सॉफ्टवेअरची सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी कलेक्ट केली आणि त्याच सॉफ्टवेअरला कॉम्पिटिटर म्हणून ते उभे राहिले होते. TCSचं असं म्हणणं होतं की आम्ही बाउंड्री लाईनमध्ये बिझनेस करत आहोत. पण अर्थातच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आता TCSला दंड केलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे भारतात पेपर लीक प्रकरणामुळे टेलिग्रामचा वापर झाल्याच्या वादावरून या ॲपवरती बंदी घालण्याची किंवा कडक निर्बंध आणण्याची चर्चा सुरू झालेली आहे. सायबर सिक्युरिटी आणि डेटा गव्हर्नन्स आता सरकारसाठी प्राधान्य बनलेले आहे. यामुळे क्विक हिल किंवा इन्फोसिस सारख्या सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स देणाऱ्या कंपन्यांच्या बिझनेसला मोठी गती मिळू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे LNG बद्दल. तर कतारने आपल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या उत्पादनात प्रचंड वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे जागतिक बाजारात गॅसच्या किमती स्थिर राहतील. भारताला याचा मोठा फायदा होईल, कारण भारत मोठ्या प्रमाणात LNG आयात करत असतो. भारतातील गेल आणि पेट्रोनेट LNG सारख्या कंपन्यांसाठी हा थेट पॉझिटिव्ह ट्रिगर ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे IPO ऑब्झर्वेशन बद्दल. तर सध्या छोट्या आणि SME IPOs मध्ये प्रचंड ऑपरेटर गेम किंवा मार्केट मॅन्युप्युलेशन पाहायला मिळत आहे.
केवळ लिस्टिंग गेनच्या मोहात पडून कोणत्याही फालतू एसएमई आयपीओ मध्ये पैसे टाकू नका. सेबी यावर लवकरच अत्यंत कडक नियम आणत आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना कंपनीचे प्रॉफिट आणि कॅश फ्लो नक्की तपासत जावा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे पॉलिटिकल ऑब्झर्वेशन बद्दल. तर देशभरातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि तेथील अँटी इन्कम्बन्सी यावर मार्केटचे बारीक लक्ष आहे. राजकीय अस्थिरता बाजारात आवडत नाहीये. जर कुठल्याही राज्यात अनपेक्षित निकाल लागले तर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म करेक्शन येऊ शकते. अशा वेळी डिफेन्स आणि इन्फ्रा शेअर्समधून काही काळ नफा वसुली करून कॅश त्यात ठेवणे हा सर्वात स्मार्ट निर्णय ठरेल. तर मित्रांनो, आता वळूया स्टॉक मार्केट अपडेटकडे. तर कालच्या मार्केटवर नजर टाकूया. काल सेन्सेक्स हा 347 पॉईंट्सच्या वाढीसह मजबूत बंद झालेला आहे. सेक्टर परफॉर्मन्सचा विचार केला तर आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये काहीशी नफा वसुली दिसलेली आहे. तर बँकिंग, ॲटो आणि एनर्जी सेक्टरने काल मार्केटला वर खेचलेले आहे. एफआयएसची विक्री अजूनही पूर्णपणे थांबलेली नाहीये. यामुळे वरच्या पातळीवर सावध राहून स्टॉक स्पेसिफिक खेळ करणे हाच सध्याचा उत्तम मार्ग आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.